नमस्कार, मी अनुराधा सनकर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. समाजातून माणुसकी हरवत असून गरिबांच्या शोषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी व्यक्त केली. एस.एम. जोशी फाउंडेशन नानासाहेब गोरे अकादमीच्या वतीने डॉक्टर आढाव यांच्या हस्ते मोहन ननावरे यांना साथी किशोर पवार स्मृती कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे, हमाल माथाडी महामंडळाचे अध्यक्ष सुभाष लोमटे, रुक्मिणी ननावरे, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या पौर्णिमा चिकारमाने यावेळी उपस्थित होते. आढाव म्हणाले, कष्टकऱ्यांना वृद्धापकाळात पेन्शन मिळावी या मागणीसाठी आम्ही दिल्लीपर्यंत आंदोलन केली, मात्र त्यासाठी सरकारकडे निधी नाही. वृद्धांना फक्त 2,000 रुपये देण्यासाठी सरकारकडे पैसे नसावेत ही दुर्दैवाची बाब आहे. माणसांपेक्षा गाड्यांची संख्या वाढली असून गाडा उभारण्यासाठी हॉकर्सना हाकलून दिले जात आहे. पथारीवाल्यांसह असंघटितांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. भाई वैद्य म्हणाले, उच्चवर्णीयांकडून दलितांचे शोषण आजही सुरू आहे. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी ते उपेक्षितांना दुय्यम मानतात. त्याविरोधात सर्व समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सरकारला अप्रत्यक्ष करातून गरिबांचा पैसा मिळत असतो, मात्र त्यांच्यासाठी सोयी सवलती उभारण्यासाठी सरकार प्रयत्नच करत नाही, असेही त्यांनी नमूद केले. अभिजात मराठीसाठी स्वाक्षरी अभियान आणि प्रदर्शनाचा उपक्रम सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणार आहे. सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आणि याला जनतेचे पाठबळ मिळवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रदर्शन आणि एक स्वाक्षरी अभिजात मराठीसाठी हे स्वाक्षरी अभियान होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शन आणि अभियानाचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष फमू शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले, साहित्यिक रंगनाथ पटारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे समन्वयक प्राध्यापक हरी नरके, सदस्य डॉक्टर श्रीकांत बहुलकर, डॉक्टर मैत्रेयी देशपांडे आदी मान्यवर स्वाक्षरी करून 3 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता करतील. नाणे घाटातील पहिला मराठी शिलालेख, गाथा सप्तशती हा मराठीतील पहिला ग्रंथ, वेरूळच्या कैलास मंदिरातील विजयस्तंभ आणि विविध काळातील महाराष्ट्रातील नाण्यांच्या प्रतिकृती प्रसिद्ध शिल्पकार विवेक खडावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनात पाहायला मिळतील. तसेच साहित्य संमेलनानंतर प्रतिष्ठानच्या वतीने पुणे शहरात एक स्वाक्षरी अभिजात मराठीसाठी हे अभियान 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि घरोघरी जाऊन स्वाक्षऱ्या घेतल्या जातील. जनजागृती करण्यासाठी चित्ररथ बनवण्यात येणार आहे. या विषयावरील मान्यवरांची व्याख्याने, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रचारपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम सुरू करावेत. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि सर्व पक्ष प्रमुखांना पत्रे पाठवण्यात येणार आहेत. तसेच मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळवण्यासाठी गट, तट, पक्ष यांना बाजूला सारून सगळ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन आमदार माधुरी मिसाळ यांनी यावेळी केले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कराकाठ या स्मरणिकेचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह प्रकाश पायगुडे, संमेलनाचे निमंत्रक रावसाहेब पवार, स्वागताध्यक्ष विजय कोलते आदी उपस्थित होते. स्मरणिकेची आर्थिक बाजू द डेक्कन मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष कादी मोरे यांनी सांभाळली आहे.
सासवडची भूमी सुरांची, शुरांची आणि ऐतिहासिक आहे. ही भूमी इतकं समृद्ध आहे की त्यावर एखादा खंडही होऊ शकेल. हा स्मरणिकेचा अंक नसून ग्रंथ आहे, असे प्रतिपादन बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. माधवी वैद्य म्हणाल्या, महामंडळ चांगल्या पद्धतीने काम करत असून संमेलन अधिकाधिक देखणे करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यंदाच्या स्मरणिका संपादनात प्राध्यापिका रुपाली शिंदे, महेंद्र मुंजाळ, डॉक्टर शोभा पाटील, प्रदीप खेतकर, अनुभवा बागायतकर आणि इतर अशी सर्व तरुण मंडळी होती. त्यामुळे महामंडळात तरुणांना स्थान नसते असे काहीच नाही, असे वैद्य म्हणाले. यंदाच्या संमेलनाबाबत माध्यमं, वृत्तपत्रांनी बातम्या अत्यंत चांगल्या पद्धतीने दिल्या. संमेलन यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्रांचे योगदान महत्त्वाचे असते. असेच सहकार्य संमेलन होईपर्यंत आणि महामंडळ पुण्यात असेपर्यंत राहू द्या, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 31 डिसेंबरला रात्री व्यसनाला बदनाम करू हा उपक्रम राबवण्यात आला. 31 म्हटले की युवकांना आठवतात फेसाळलेले मद्याचे ग्लास. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी व्यसनांमध्ये झिंगणाऱ्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी शहरात विविध ठिकाणी दारू नको दूध प्या, दुधाचा, 31ची रात्र दुधाची रात्र असे संदेश देत युवकांनी जनजागृती केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने व्यसनाला बदनाम करू या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झालेल्या ठिकाणी दारूचा नाही तर दुधाचा हा संदेश देण्यासाठी दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा महाजन, शहर कार्याध्यक्ष श्रीपाद ललवाणी, दीपक गिरमे, रघुवीर तुपे उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. अरे मग काय, अरे लगा मग काय करायला पाहिजे? चल पार्टीला जाऊ, चल मस्त प्यायचा. वाचतो, अरे अजून घे, अरे वाच, अरे तू क्या लाईट टाइम झाला बघ. आता आपण निघायला पाहिजे. निघू बाबा निघू, चल. अरे आपला आहे बाबा, इकडे 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 आपलं घर ये काय नाही रे, इकडे रे. काय तुमचं मडा बसू पुढं बसू कुठे गेलतात? 31 डिसेंबर. काय 31 डिसेंबर? पार्टी पार्टी पार्टी. जागेवर उभा राहा, जागा पण दिसत नाही यांना. इथे उभा राहा. आणि तुमचं वाकी घरी तुम्ही कुठे गटारीत जुळून आलात? आज 31 डिसेंबर पार्टी. जागेवर उभा राहा, जागेवर उभा राहा. ते काय इथं? चला वा दाराच्या बाहेर दिसते ना, कुठून तरी येतात. गेला का काय हा? अहो धनी, काय काय झालं तुम्हाला? अहो धनी, काय झालं? जा तू लवकर डॉक्टरला बोलवा की, जा की लवकर. काय झालं तुम्हाला? धनी उठा की लवकर. काय केलं से? पाहिलं का? माझा धनी दारू पायी गेला आणि माझे दोन मुलं बस सगळे ना जीव. आता मी काय करू? कोणासाठी जगू? काय करू आता? दारिद्र्याची लेवल वस्ते कशी पाहावी सुंदर समजे. दारिद्र्याची लेवल वस्ते कशी पाहावी सुंदर.
महापौर म्हणाल्या, डॉक्टर दाभोळकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, व्यसनमुक्तीसाठी कार्य केले. त्यांचे कार्य पुढे नेणे हे युवकांचे कर्तव्यच आहे, असंही त्यांनी सांगितले. दाभोळकरांच्या स्मरणार्थ होतोय, तर डॉक्टर दाभोळकरांना स्मरून ज्या ठिकाणी त्यांची हत्या झाली, खास करून त्याच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दलही खरंच त्याच्या मागची भावना या संघटनेच्या मागे जे आहे, त्यांच्या मनात जे आहे ते आपल्या सगळ्यांनाच दिसून येते. डॉक्टर दाभोळकरांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या कारकिर्दीत खूप मोलाची कामगिरी केली आणि अंधश्रद्धा ही घालवण्यासाठी माणसांवर आणि चांगल्या गोष्टीवर श्रद्धा ठेवा आणि विचारांशी लढाई, म्हणजे चांगल्या विचारांची वाईट विचारांशी लढाई कशी आहे आणि वाईट विचारांचा नायनाट झाला पाहिजे, हे आपल्याला कायम समाजाला ते सांगत होते. आणि याच्यातूनच आपण सर्वांनी समाजाने एक त्यांची जी चालू असलेली वाटचाल होती ती पूर्णपणे पुढे चालवणं हे आपलं खरं सगळ्यांचं आद्य कर्तव्य जनरेशन असेल. तर त्यांना एकच संदेश सांगू इच्छिते की जसं आपण होळीला सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन चांगल्याचा उदय व्हावा असं म्हणतो, तसंच ह्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून सगळ्या वाईट गोष्टी सोडून द्या आणि नव्याने पुढचं आयुष्य नव्याने जगण्यासाठी, की जसं एखादा मरणातून वाचल्यानंतर पुढचं आयुष्य चांगलं कसं आपल्याकडून व्यथित व्हावं, समाजसेवेसाठी जावं, तसं आपलं येणारं नवीन वर्ष, इथून पुढचे सगळे दिवस आपण सामाजिक बांधिलकी म्हणून चांगल्या पद्धतीने कसे केले पाहिजेत, काम कसं केलं पाहिजे हे या समाजाला दाखवून दिलं पाहिजे. आणि आजच्या ज्या युवकांनी जर ठरवलं, जे यूथ ठरवतं ते सगळेच ॲक्सेप्ट करतात, मग ही जर वैचारिक लेवल युवकांमध्ये चांगली जर रुजली गेली तर नक्कीच इथून पुढची घडणारी सगळीच पिढी चांगली घडेल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आजचा जो उपक्रम आहे तो आम्ही दारूचा नाही तर दुधाचा, 31 डिसेंबर जो हा दिवस आहे तर दारूसाठी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि तरुण पिढी आजच एक प्रकारे दीक्षा घेतली जाते तरुणांकडनं दारूची, आणि बऱ्याच वेळा ते बिअरनी सुरुवात करतात. आणि आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक रस्त्याच्या कडेला पडलेला दारुड्या जो आहे त्याने कधीतरी ही बिअरपासूनच सुरुवात केलेली असते. आणि जर तरुणांना व्यसनी बनायचं नसेल तर आजच्या दिवशीपासून कधीच दारूकडं वळू नये. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जितके वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं तितकेच वर्ष व्यसनाला देखील विरोध केलेला आहे. स्वतः डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कित्येक वर्ष हेच काम करत होते. त्यामुळं आम्ही असं समजतो व्यसन आणि अंधश्रद्धा ह्या दोन्हीही विवेक विरोधी आहेत, पर्यायाने विकास विरोधी आहे. आणि महाराष्ट्राला बलशाली बनायचं असेल तर आपल्याला नक्कीच हे मध्यराष्ट्र बनता कामा नये. आणि त्याचाच हा आम्ही दिलेला पर्याय म्हणजे दारूचा नाही तर दुधाचा. मोदीनामा या पुस्तकाचे प्रकाशन 4 जानेवारी रोजी पुण्यामध्ये करण्यात येणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील मोदीनामा, प्रसारमाध्यमे आणि मुस्लिम ख्रिश्चनांच्या नजरेतून या विनीत कुबेर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी अरुण जेटली यांच्या हस्ते होणार आहे. म्हात्रे पुलावरील घरकुल लॉन्स येथे सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल. फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया आणि पुस्तकाच्या मूळ लेखिका मधु पूर्णिमा किश्वर उपस्थित राहतील, अशी माहिती स्नेहल प्रकाशनच्या वतीने देण्यात आली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.